आता आज तुम्हा सगळ्यांसाठी जी टेक्निक मी घेऊन आली आहे ही टेक्निक खूप वेगळी आहे आणि खरं तर मला पर्सनली असं वाटायचं की ही टेक्निक खूप जास्त टाईम टेकिंग आहे आणि कदाचित ही टेक्निक तितकी इफेक्टिवली वर्क करणार नाही. त्यामुळं नेहमीच मी या टेक्निकला इग्नोर करत राहिले. पण जेव्हा मी ही टेक्निक ॲक्च्युली एक साधारण कन्सिस्टन्सी सातत्य ठेवून केली तेव्हा मला तिचा एक मॅजिकल रिझल्ट दिसला आणि एकदा नाही तर साधारण 3 वेळा मला या सेम टेक्निकचा वापर करून माझ्या 3 वेगवेगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या एका डिफरंट टाईम स्पॅनमध्ये. आणि त्यामुळे मला असं वाटतं अगदी मनापासून की ही टेक्निक मी तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करावी आणि त्यासाठी मी आजचा व्हिडिओ घेऊन आली आहे. त्यासोबतच आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक एक्सपेरिमेंट करणार आहोत, म्हणजे एक प्रयोग करणार आहोत आणि हा प्रयोग त्या सगळ्या लोकांसाठी आहे ज्या लोकांचा मॅनिफेस्टेशन किंवा आकर्षणाच्या नियमावरती अजिबात विश्वास नाही आणि त्यांना हे सगळं फक्त एक अंधविश्वास वाटतं. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी आता पहिली सुरुवात ही आपण प्रयोगापासून एक्सपेरिमेंटपासूनच करूयात. आत्ता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती एक नंबर दिसत असेल. हा नंबर तुम्हाला अगदी मन लावून त्याच्यावरती तुम्हाला तुमचं एक लक्ष केंद्रित करायचं आहे 10 सेकंदांसाठी. मी 10 सेकंद 10 ते 1 काउंट करेल आणि तोपर्यंत तुम्हाला हा नंबर एक व्यवस्थित लक्ष केंद्रित करून पाहायचा आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आता तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी ज्या ज्या सूचना देईल त्या जशाच्या तशा फॉलो करायला चालू करा. इमॅजिन करा, कल्पना करा की तुम्ही एका रस्त्याने जाताय आणि त्या रस्त्यावरती तुम्हाला एक खूप मोठा बिलबोर्ड, जसा जाहिरातीचा बिलबोर्ड असतो म्हणजेच बॅनर असतो, त्या बॅनरवरती तुम्हाला हा सेम नंबर मोठ्या मोठ्या अक्षरांमध्ये दिसतोय, म्हणजे 777, 777. आता दुसरी कल्पना करा, तुम्ही तुमच्या घरामध्ये आहात, तुमच्या आवडीच्या जागेवर बसलाय आणि अचानक तुमच्या दाराची डोरबेल वाजते किंवा दारावरती कुणीतरी ठकठकवतं. तुम्ही बाहेर जाता, दार उघडता आणि तुमच्या हातामध्ये एक पार्सल येतं आणि ते पार्सल तुम्ही घरामध्ये येऊन उघडता. त्या पार्सलमध्ये एक पेपर आहे. तो पेपर तुम्ही तुमच्या हाताने बाहेर काढता आणि तो पेपर तुम्ही उघडून बघता. त्या पेपरवरही सेम नंबर मोठ्या मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलेला आहे, 777. आता तुम्ही तुमचे डोळे उघडू शकता. आता हा इतका साधा आणि सोपा असा आपण एक प्रयोग पूर्ण केला आहे. आता तुम्हाला येत्या 24 ते 48 तासांमध्ये म्हणजे 1 ते 2 दिवसांमध्ये 777 हा नंबर तुम्हाला कुठे ना कुठेतरी नक्की दिसेल. गॅरंटी देते. जर तुम्ही 100% अगदी मनापासून जसंच्या तसं मी सांगितलं तशी कल्पना केली असेल तर 777 नंबर हा तुम्हाला नक्की दिसेल. तो तुम्हाला कुठेही दिसू शकतो. जसं की तुम्ही कल्पना केली होती बिलबोर्ड, तशा कुठल्या तरी बिलबोर्डवरती तुम्हाला 777 दिसू शकतो किंवा तुम्ही कुठेतरी हॉटेलमध्ये जेवायला गेलात तर त्याचं बिल तुम्हाला 777 येऊ शकतं किंवा तुम्ही कुठेतरी शॉपिंग करायला गेलात तर त्याचं बिल तुम्हाला 777 येऊ शकतं. जेव्हा तुम्ही इंटरनेटवरती काही ना काहीतरी स्क्रोल करता, आजकाल रील्स स्क्रोल करतात किंवा यूट्यूबवरती शॉर्ट्स स्क्रोल करतात, तर ते स्क्रोल करताना तिथे तुम्हाला 777 777 असे लाईक्सचा काउंट दिसेल. असं कुठं ना कुठं तरी तुम्हाला 777 हा नंबर दिसणार आहे. आणि त्याशिवाय गाडीचा नंबर, कुठल्याही गाडीचा एखादा नंबरसुद्धा 777 हा असू शकतो. ठीक आहे. जर तुम्हाला 777 दिसला तर प्लीज रिटर्न या व्हिडिओवरती या आणि कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. कारण काय होईल की जेव्हा तुम्ही तुमचा अनुभव इथे शेअर कराल त्यानंतर ज्या लोकांना विश्वास नाही आहे त्या लोकांचा याच्यावरती कुठेतरी विश्वास बसायला चालू. आता आपण आपल्या टॉपिकवरती रिटर्न येऊयात. इंट्रोमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एक खूप जास्त सोपी मॅजिकल अशी टेक्निक जिला मी इग्नोर करत होते, ती टेक्निक मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर या टेक्निकचं नाव आहे लेटर टू द युनिवर्स, म्हणजे ब्रह्मांडाला तुम्हाला पत्र लिहायचं आहे. ओके. आता हे कसं करायचं, हे करण्यासाठी तुम्हाला 3 स्टेप्स फॉलो करायच्या. पहिली स्टेप आहे, पहिल्या स्टेपमध्ये ॲज युजल सगळ्या टेक्निक्समध्ये ही गोष्ट फॉलो होते, ती म्हणजे तुम्हाला एका पेपरवर, एका पानावरती तुमच्या इच्छा लिहायच्या.
ओके. फॉर एक्झाम्पल तुम्ही 5 इच्छा लिहू शकता, 3 इच्छा लिहू शकता, 2, 1 जसंही तुम्हाला वाटेल. तुमच्या ज्या प्रायोरिटीज असतील त्याप्रमाणे तुम्ही इच्छा लिहू शकता. युज्युअली अगदी मनापासून नेहमी मला असं वाटतं की तुम्ही कधीही तुमच्या एकच कोणत्या तरी इच्छेवरती काम करायला चालू करा. ती जेव्हा इच्छा पूर्ण होते तेव्हा तुम्ही दुसरी इच्छा निवडू शकता. ओके. कारण मग बऱ्याच इच्छा जेव्हा आपल्या मनामध्ये चालू असतात ना, तेव्हा कुठेतरी आपण कन्फ्युजिंगचे सिग्नल्स युनिवर्सला पाठवतो आणि मग युनिवर्स कन्फ्यूज झालं तर ऑब्व्हियसली मग ते कन्फ्युजनमध्ये त्या 5 पैकी एकही गोष्ट होत नाही. तसं होऊ नये म्हणून तुम्ही कुठलीही एकही इच्छा घेऊ शकता किंवा मग तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 3, 5 अशा इच्छा घेऊ शकता, पण 5पेक्षा जास्त प्लीज घेऊ नका. आता कागदावरती तुम्ही तुमची इच्छा लिहिली, पहिली स्टेप पूर्ण झाली. आता दुसऱ्या पायरीमध्ये तुम्हाला लेजिट एक पत्र लिहायचं आहे युनिवर्सला. ओके. ब्रह्मांडाला पत्र लिहिताना तुम्ही कसं लिहाल? डिअर युनिवर्स किंवा प्रिय ब्रह्मांड किंवा ज्याला तुम्ही देव म्हणता, तुमचा इष्टदेव कोणताही असेल, तुम्ही त्या इष्टदेवाचं नावही लिहू शकता किंवा एखादी पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये तुम्ही विश्वास ठेवता तर तुम्ही प्रिय सकारात्मकता असं काहीही तुम्ही लिहू शकता. अल्टिमेटली तुमच्या ऊर्जा आणि तुमच्या फ्रिक्वेन्सीज आणि व्हायब्रेशन्स हेच मॅटर करतात. ठीक आहे. मग तसं लिहायचं आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या पत्राची सुरुवात ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञतेने चालू करायची की थँक्यू युनिवर्स किंवा ब्रह्मांडा मी कृतज्ञता व्यक्त करते की माझी ही इच्छा होती आणि माझी ही इच्छा पूर्ण झाली आणि त्याच्यासाठी मी खूप मनापासून कृतज्ञता व्यक्त करते आणि अशी तुम्हाला सुरुवात करायची आहे. त्यानंतर त्या लेटरमध्ये जसं जसं तुम्ही पुढे जाल तेव्हा त्या युनिवर्सला सांगायचं आहे की ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय आणि काय काय तुम्हाला फील होतं आहे, की तुम्हाला आनंद होतो आहे, तुम्हाला डान्स करावं असं वाटतं आहे, तुम्ही ती गोष्ट लोकांसोबत तुम्हाला ती शेअर करावीशी वाटते किंवा ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या आयुष्यावर कसा इम्पॅक्ट झाला. फॉर एक्झाम्पल गाडी घ्यायचं जर तुमची इच्छा असेल आणि ती तुम्ही गाडी घेतली तर ती गाडी घेतल्यानंतर कसा त्याचा इम्पॅक्ट झाला, तुम्ही कुठे कुठे ट्रिपला गेला किंवा तुम्ही तुमच्या घरातल्यांना जेव्हा गाडीतून फिरवून आणलं तेव्हा तुमच्या घरातल्यांचा आनंद कसा होता, तुमचा आनंद कसा होता, हे सगळं किंवा तुम्ही सोशल मीडियावरती कसं त्याचे फोटोज पोस्ट केले, हे सगळं तुम्ही करणार. राईट. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहायच्यात की ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर मी काय काय केलं आणि मला कसं कसं फील झालं, मला कसं कसं वाटलं म्हणजे अनुभवता आलं. तुमच्या ज्या भावना आहेत त्या लिहा. तर युनिवर्सला सांगा की ती इच्छा पूर्ण होणं का गरजेचं होतं, की कशासाठी बाबा ही गोष्ट पूर्ण होणं गरजेचं होतं. मग फॉर एक्झाम्पल आता तुमची गाडी, जसं गाडीचंच एक्झाम्पल घेऊ, जर गाडी घ्यायची अशी तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण होणं हे तुम्हाला का गरजेचं वाटतं? कारण तुमच्याकडे एक प्रवास करण्यासाठी एक साधन निर्माण झालं, त्याच्यातून तुम्ही तुमच्या घरातल्यांना घेऊन जाऊ शकता किंवा मग कधी एमर्जन्सी आली, आपत्कालीन काहीतरी गोष्ट घडली तर अशा वेळेला तुमच्याकडे क्विक तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर असेल तर तुम्ही त्याच गाडीमध्ये तुमच्या फॅमिली मेंबरला घेऊन जाऊ शकता हॉस्पिटलमध्ये वगैरे. ठीक आहे. अशा काही गोष्टी असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी का इम्पॉर्टंट होत्या त्या तुम्ही लिहायच्यात आणि मग पुन्हा एकदा युनिवर्सला अगदी मनापासून थँक्यू म्हणून ते पत्र तुम्ही तिथे संपवू शकता. तुमचं खाली नाव लिहा आणि दॅट्स इट. हे तुमच्या सेकंड स्टेपमध्ये येतं. आता सेकंड स्टेपमध्ये मी तुम्हाला 3 गोष्टी मेन लिहायला सांगितल्यात. पहिली गोष्ट म्हणजे एकतर तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची, युनिवर्सला ग्रॅटिट्यूड सांगायचं आहे की थँक्यू म्हणून. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तुम्ही जी लिहायची की तुम्हाला ती गोष्ट मिळाल्यानंतर काय काय फील होतं आहे, तुम्ही काय काय केलं हे सगळं. तिसरी गोष्ट म्हणजे ती गोष्ट मिळणं किंवा ती इच्छा पूर्ण होणं तुमच्यासाठी का गरजेचं होतं, नीड, हे सुद्धा तुम्ही त्या लेटरमध्ये सांगितलं. आता याच्यामध्ये दुसरी आणि तिसरी गोष्ट तुम्ही स्विचही करू शकता. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त केलं, त्यानंतर ती गोष्ट पूर्ण होण्यासाठी का गरजेची होती म्हणजे नीड, तुमची गरज, ही तुम्ही दुसऱ्या वेळेत दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये लिहिली आणि तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला काय काय फील होतंय हे असं लिहू शकता. दुसरा आणि तिसरा जो पॅरेग्राफ आहे तो तुम्ही इंटरचेंज करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. फर्स्ट पहिल्यांदा आणि शेवटी तुम्हाला मात्र कृतज्ञता व्यक्त करायला अजिबात विसरायचं नाही. तिसरी स्टेप सगळ्यात जास्त सोपी आहे. या तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमचं ते पत्र तुमच्या उशीखाली ठेवायचं आहे. जेव्हा पण तुम्ही झोपाल, सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ते पत्र वाचायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या कामाला लागायचं आहे. ही झाली तिसरी स्टेप. आणि येत्या 30 दिवसांमध्ये तुम्हाला तुमची जी इच्छा आहे
ती रियालिटी म्हणजे ते तुमचं भवितव्य आहे असं तुम्हाला वाटायला लागतं. तुम्हाला ते इतकं रिअल वाटायला लागतं, इतकं खरंखुरं वाटायला लागतं आणि कुठेतरी तुमचं सबकॉन्शियस माइंड रोज 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 वाचन केल्यामुळे ते सबकॉन्शियस माइंड ग्रॅब करायला लागतं. आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपलं जे अंतर्मन असतं, हे खरं तर पर्सनली माझं असं ओपिनियन आहे की आपलं अंतर्मन म्हणजेच ब्रह्मांड किंवा युनिवर्स असतं. आपल्या ज्या इच्छा पूर्ण होतात ह्या आपल्या अंतर्मनापासून म्हणजेच युनिवर्सपासून होत असतात. ठीक आहे, जे तुमच्या अंतर्मनात असेल ते तुमच्या आयुष्यात असेल. आणि मग हळूहळू तुम्ही जेव्हा वाचता तेव्हा तुम्ही तुमच्या ब्रेनचं जे रिवायरिंग आहे किंवा तुमच्या ज्या ब्रेनचं प्रोग्रॅमिंग आहे ते कुठेतरी व्हायला लागतं. तुमच्या मेंदूमध्ये, तुमच्या विचारांमध्ये असे विचार यायला लागतात, तुमच्या अंतर्मनामध्ये असे विचार यायला लागतात, त्याच्या फ्रिक्वेन्सीज, व्हायब्रेशन्स अजून तीव्र व्हायला लागतात. तुमच्यामध्ये त्या इच्छेप्रतीच्या सकारात्मक ऊर्जा वाढायला लागतात आणि मग हळूहळू करून जसं ज्या प्रकारची तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे तुमची ती इच्छा पूर्ण होणार आहे. म्हणजे फार मोठी, एक मोठा बंगला असावा अशी जर माझी इच्छा असेल तर हे स्वप्न काही एक दोन आठवड्यामध्ये किंवा 1-2 महिन्यामध्ये पूर्ण होण्यासारखं तर नाही आहे. त्याला साधारण आपल्याला 5-6 महिने, 1 वर्ष तर द्यावं लागणार आहे. जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत तुम्ही ते लेटर वाचणं प्लीज सोडू नका. ट्रस्ट मी गाईज, 1 ते 2 महिन्यामध्ये खूप सकारात्मक अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी ओपन व्हायला लागतात आणि बदल तुम्हाला तुमच्या आयुष्यात घडताना दिसतील. आणि हे एक साधारण तुम्हाला 30 दिवसांपर्यंत करायचं आहे. हे पत्र वाचन जे आहे ते कोणतीही टेक्निक अगदी तुम्ही मनापासून केली ना तर तुमची इच्छा ही पूर्ण होते. मी आधीच्या व्हिडिओत सांगितलं होतं की मॅनिफेस्टेशनची खरं तर कोणतीच टेक्निक मॅटर करत नाही आणि हे अगदी खरं आहे. कोणतीच टेक्निक खरं तर मॅटर करत नाही, तुमचा विश्वास मॅटर करतो. ठीक आहे, ही टेक्निक आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला 777 नंबर येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये दिसणार असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज तुमच्या प्रयोगाचा जो पण रिझल्ट असेल तो मला सांगायला विसरू नका. तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवरती व्हिडिओ बघायला आवडतील ते मला सांगा. आपण ते टॉपिक्स कवर करण्याचा नक्की प्रयत्न करू. बाय बाय अँड थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.